major combat operations in Iran. Our objective is to defend the American people by eliminating imminent threats from the Iranian regime, a vicious group of very hard, terrible people. I'm not even able to say these things because the airstrikes are happening and it's getting really worse. मध्य पूर्वेतील संघर्ष आता एका निर्णायक आणि अतिशय धोकादायक टप्प्यावर पोहोचलेला पाहायला मिळतोय, कारण आपण बघितलं की अमेरिकेने इराण विरोधात मोठी लष्करी कारवाई सुरू केली आहे. यामध्ये तब्बल 30 लष्करी ठिकाणांना टार्गेटेड हल्ले केलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि याच कारवाईनंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिलाय. शनिवारी पहाटे इराणची राजधानी तेहरान आणि आसपासच्या भागात जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले. अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असल्याची माहिती सध्या समोर येते. या हल्ल्याचा मुख्य उद्देश काय होता तर इराणच्या क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्पांना आणि लष्करी तळांना लक्ष्य करणं. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयानुसार आता इराणच्या अण्वस्त्र आणि त्यासोबतच क्षेपणास्त्र क्षमता ज्या आहेत त्या कमकुवत करण्यासाठी हा टार्गेटेड स्ट्राईक करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राला संबोधित करत स्पष्ट शब्दात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. इराणने शस्त्रे खाली टाकावीत, अन्यथा अमेरिकेच्या महाशक्तीचा सामना करायला तयार राहावं आणि आम्ही इराणला अण्वस्त्रधारी देश बनू देणार नाही. ट्रम्प यांनी हा निर्णय भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी घेतल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे हा हल्ला त्यावेळी झाला जेव्हा जेनेवा येथे अमेरिका आणि इराण यांच्यासोबत बॅकडोर चर्चा सुरू होती, असं सुद्धा आता सध्याच्या घडीला सांगितलं जात आहे. त्यामुळे आता जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळते. इराणकडून सुद्धा प्रत्युत्तरात्मक कारवाईची शक्यता लक्षात घेता इस्रायलमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. नागरिकांना बंकरमध्ये जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. दरम्यान या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडिया सरकारने म्हणजे भारत सरकारने इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. भारतीय दूतावासाने आता स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे. या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता सध्या जागतिक पातळीवर वर्तवली जाते. जर इराणने प्रत्युत्तर दिलं तर हा संघर्ष व्यापक युद्धात रूपांतरित होऊ शकतो. जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर आता याचे मोठे परिणाम दिसू शकतात. मध्य पूर्वेतील हा संघर्ष नेमका कोणत्या दिशेने जाईल हे येणाऱ्या काही दिवसातच ठरेल. मात्र ही परिस्थिती जर वेगाने बदलत राहिली आणि बदलत राहते, त्यामुळे जगाचं संपूर्ण लक्ष आता इराणच्या या पुढच्या पावलांकडे लागलेलं आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यानपुरे, सिविक मिरर.